चला एक फीडबॅक दिदीने पण सोडला आपल्याला. आपला परतीचा प्रवास दापोलीपासून आपल्या ठाण्याला. चला एक इमोशनल गुड बाय नंतर, गुड बाय नाही म्हणणार त्याला, बायच म्हणणार. एका इमोशनल बाय नंतर आपलं आता रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे दापोलीपासून ते ठाण्याला. रस्ता खराब आहे, आगे जाके बात करते. मॅप लावून घेतला आहे कारण आहे ना मागच्या वेळेचा रस्ता आलेलो तो होता खराब. आता जरा वेगळ्या रूटने जायचं आहे माणगावसाठी. जो आपण महाडसाठी जो राईट घेतो तो नाही घेणार, आता स्ट्रेट जायचं आहे. पेट्रोलला पण आहे ना कालच फुल करून घेतलं होतं, आता पेट्रोलचं काय टेन्शन नाही भरायचं. माणगावला जाईपर्यंत बघू आपले किती लेवल डाऊन होते, तसं पण आपण माणगावला आपण पेट्रोल फुल करतोच. सर्दी हवेदानं खूप गारवा आहे रे भाई. क्लासमध्ये पण थंड थंड, बोटं थंड, आकडली बोटांची कोळंबी झाली. आणि गावाला येताना आपण ज्या स्पीडने क्रूज करत आलो, आता रिटर्न जाताना पण आपण ती स्पीड कॉन्स्टंट ठेवणार. चला तर भाई, हे आहे ना जे गावातले रस्ते आहे ना त्याच्यावरती ब्लॉक करायला जराशी आहे ना भीती वाटते, कारण टर्न अचानक येतात, गाड्या अचानक येतात समोरून. तर आहे ना इथे ब्लॉक आहे, आता आपण करत नाही. आपण सरळ आहे ना आपला लाडका मुंबई गोवा हायवे कनेक्ट करायचा, त्याच्यानंतर भरघोस गप्पा मारायच्या. याच्या मध्येच खराब रस्ते येणार, मग काय ब्लॉक करणार आपण. त्यापेक्षा जाऊ द्या, आपण नाही इथे जरा कॅमेरा ऑफ करू, बॅटरी पण वाचवू, कारण आपल्याकडे आता 2च बॅटरी आहेत फुल चार्ज. तर हे आपल्याला ठाण्यापर्यंत जाईपर्यंत पुरवायचे आहेत. चलो भाई, गोवा मुंबई हायवे. चला बरोबर 10:15 वाजले. आपण आता माणगावला. आता माणगावला आपलं जे फ्यूल आहे नेहमीप्रमाणे इथे फुल करून घेऊया, म्हणजे पुढे काय टेन्शन राहणार नाही. नवी मुंबईला पोचलो की तिकडे थांबत नाही मी पनवेलला फ्यूल वगैरे भरून घ्यायला, इथे एकदा भरलं तर. आला HP पॉवर. नेहमीप्रमाणे आपला HP पॉवर. चला आपलं फ्यूल पण भरून झालं. माणगावला शेवटचे 140 किलोमीटर राहिलेत आपले होण्यापर्यंत. चला आता फ्यूल पण फुल आहे, काय टेन्शन नाही आता. चला अखेर आपलं मुंबई गोवा हायवे आपला सुरू झाला आहे मस्तपैकी. चला तर आपल्या ज्या व्हिडिओला आता परत एकदा सुरुवात करूयात. तर हॅलो आणि वेलकम आणि गुड मॉर्निंग. मी आहे विश्वास जाधव AKA मी गरीब रायडर. सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावाला गेलेलो, आपल्या भाचीचा वाढदिवस होता म्हणून, आणि आपली एक आजी आजारी होती, त्याकरिता आपण आपला निमित्त निघाला आपल्या गावाला यायचा. आणि हे गेले 3 दिवस यांना कसे गेले अजिबात मला कळलं पण नाही. एक पहिल्या दिवशी आपण हरण्याला गेलो, नंतर आपण सेकंड दिवशी परत आपण आपल्या घरी आलो किंमवण्याला दापोलीमध्ये, आणि आपण आपल्या भाजीच्या वाढदिवसाची प्लॅनिंग केली. तर सेलिब्रेशन आपलं ग्रँड झालं, भाजीला पण मजा आली, सगळ्या फॅमिलीला मजा आली, सगळ्या भाऊ बहिणीमध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं. आणि एक अशी गोड आठवण घेऊन आपण आता निघालो आहोत आपल्या घरी परत कसं तरी निमित्त शोधू आपण आपल्या गावाला यायचा इकडे. कारण मुंबई ठाण्याला गेल्यावरती आपण आपल्या वर्क लाईफमध्ये एवढे बिझी होऊन जातो, इकडे दिवस कसे निघतात, आणि एकतर मुंबईमध्ये एवढा वेळ एवढी सटकन निघून जाते, कळत पण नाही. त्यामध्ये आपण आपल्या गावाला नाही विसरतो. नशिबाने माझी नोकरी पण अशी आहे, आपल्याला सुट्टी कधी मिळते, आपण आपल्या वेळ गरजेला आपण आपल्या घरी येऊ शकतो, गावाला येऊ शकतो, सण उत्सवाला आपण येऊ शकतो. तर हे एक नशीब आहे माझं. देव करो ही नोकरी माझी अशीच राहू दे आणि मला सगळ्यांना असा वेळ देता येऊ दे. तर थोड्याफार गोड आठवणी घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलो. परत आपण आपल्या लाईफमध्ये बिझी होऊन जाऊ. आणि लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ठाण्याला गेल्यावर आपण आपलं जो सेकंड चॅनल आहे त्यावरती परत फोकस करू. आणि त्या चॅनलला रिस्पॉन्स जो 5 दिवसामध्ये आला 1 नंबर आहे. त्याची व्हिडिओ पण आत्ताच्या जसं आपण ही व्हिडिओ ना आपली नवी मुंबईला एंड करणार. आणि त्यानंतर आपण जे रॅपिडो करतो आहे त्याच्याबद्दल काही मला बोलायचं आहे. कारण गावाला होतो, बरंच काही ऐकण्यात आलं मला की रॅपिडोबद्दल हे ते कमेंट एवढ्या अशा होत्या
आपण 70वरती नाही जायचं आहे, आपण आपलं नॉर्मल स्पीडला आहे. खाली कमी 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 अजून कमी 55 चल नॉर्मल. आपण आपल्या या स्पीडला क्रूज करत आलो तर या स्पीडला क्रूज करत जाऊया. नको ते 60-70-80 नको. आता मजा नाही राहिली मला. अशी नॉर्मल जायला एवढं मस्त वाटलं मला एकदम का की ना थकवा ना काहीच ना काही. आणि जेव्हा मी 70-80-90च्या स्पीडने क्रूज करत होतो तरी मला तेवढाच वेळ लागतो आणि 50-60च्या स्पीडने आलो मेंटेन करून तरी तेवढाच वेळ लागतो आहे. तर चौकात जाऊ, आरामात जाऊ, रस्त्याची मजा घेत जाऊ. हा आता कानमंत्र वापरतो आहे मी मागच्या काही राईडपासून. आणि रोड पण आता गावाला जायचे रस्ते पण आता ऑलमोस्ट 70-80% चांगले आहेत. मग काय टेन्शन नाही आहे. आता आपण आपली गाडी आहे ना बरेच दिवस झाले इको मोडवरतीच चालवतो आहे. चांगलं आहे गाडीसाठी पण आपल्यासाठी पण. शेवटचे 125 किलोमीटर अरायविंग टायमिंग दाखवते 2 तास 51 मिनटं 3 तास बरोबर दाखवते तरी. तर अजून तरी 10 वाजून 40 मिनटं झालेत. जोपर्यंत सकाळ आहे ऊन डोक्यावर येत नाही, गरम होत नाही तोपर्यंत खेचून घेऊया आपण. चला सकाळच्या बरोबर 11 वाजून 40 मिनटं झाली आहेत आणि आता बरोबर पोचलो आहे आपण वडखळला. भूक तर लागली आहे. आता वडखळच्या पुढे काय बघितलं पाहिजे काय ढाबा वगैरे काय, तिकडे थांबतो आणि खातो छानपैकी. नुकतंच आता हमरापूर सोडले मध्ये तो एक छोटासा ढाबा भेटला होता, तिथे चायनीज खाल्लं मस्तपैकी. शेवटचे 65 किलोमीटर आता बाकी आहेत ठाण्यापर्यंतचे. आपला तो ब्लॉग आहे ना हा आपण पनवेलपर्यंत सेंड करणार आहे आणि आपला तो सेकंड चॅनल आहे त्यासाठी आपल्याला कंटेंट बनवायचं आहे. तर त्याच्यानंतरची व्हिडिओ आपल्या सेकंड चॅनलवरती येईल, ठाण्याचा रॅपिडोवाला त्यावरती. याच्यावर ते रॅपिडोचं पण गावाला आलो आणि कमेंटमध्ये एवढे भरगच्च चालू होते ना की भावा रॅपिडोचं असं झालं तसं झालं आहे, पकडतायत पोलीसवाले, काय चालू आहे. आता त्या चॅनलवरती ते व्हिडिओ टाकीन ना तर त्यावरती बघा. ते बिल्डिंग दिसायला लागल्या म्हणजे पनवेल आलं. चल भाई होम स्वीट होम. खरं तर आहे ना गावाला जाऊन तर आहे ना मूड आहे ना पूर्ण फ्रेश झाला. सध्या तरी ना मी व्लॉगिंगच्या बहाणे नव्हतं गेलो गावाला. खरं तर ना मी आराम करतच गेलो होतो. आराम पण छान झाला आहे. आता कामामध्ये परत आपलं मन लागेल छानपैकी मस्तपैकी. असं मध्ये मध्ये ना मला गावाला गेलं पाहिजे नेहमी. आता सध्या राईडचे काही प्लॅन नाही आहेत, 0 प्लॅन आहेत. आणि आता बाकीचे जे ब्लॉग येतील ते आपल्या सेकंड चॅनलवरती ठाण्याचा रॅपिडोवाला हा बघा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. तिथे जाऊन तो चॅनल व्हिजिट करा, तिकडे जाऊन त्या व्हिडिओज बघा. चॅनल जर आवडलं तर चॅनलला त्या नक्की लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आपल्या या दोन्ही चॅनलला. तर या व्हिडिओपुरतं एवढंच. आता भेटू आपण पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. जर कुठे प्लॅन झाला छान तर जाऊ, आणि नाहीतर आपल्या रॅपिडोचं चॅनल आहे त्यावरती आपण आपले ब्लॉग्स आहेत ते कंटिन्यू करू. तर पुन्हा एकदा स्क्रीनशॉट देतो मी स्क्रीनवरती. या चॅनलला आपल्या नक्की व्हिजिट करा भावांनो आणि सपोर्ट मात्र नक्की असू द्या. तर मी भेटून आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.